हॅलो, नमस्ते सर्वांना. स्वागत आहे तुमचं डॉक्टर शीतल्स किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत मस्त असा खिमा पाव. त्यासाठी इथे मी 1 किलो बोनलेस चिकन घेतलं आहे. मी घरातच खिमा बनवत आहे. हा आपला रेडी आहे मस्त बारीक झालेला खिमा आणि हा आहे चॉप्ड कांदा. सर्वात अगोदर आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी मी इथे सर्व मसाले जमा केले आहेत. सगळ्यात अगोदर टाकणार आहे 2 चमचे दही, त्यानंतर धना पावडर, माझा घरचाच गरम मसाला, लाल मिरची पावडर, कसुरी मेथी, 3 छोटे चमचे अद्रक लसूणची पेस्ट. त्यानंतर इथे मी ॲड करणार आहे कोथिंबीर, बारीक कापलेला पुदिना आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी हिरव्या मिरचीचे काही काप टाकले आहेत. मिक्स 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 अगदी व्यवस्थित मिक्स करायचं. माझा व्हिडिओ चालू असताना कनू अशी सर्वांना हाय करण्यासाठी मधून डोकावत असते आणि मग व्हिडिओची माझीही मज्जा खूपच वाढते. यानंतर मी टाकणार आहे हळद, मीठ आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स 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 छान मिक्स करून घेणार आहे. हा आपला आता मॅरिनेटेड खिमा रेडी. हे असं आपण एक 15-20 मिनिट मॅरिनेट करून ठेवू शकतो. हा आमचा एक बाजूला मस्त चहा उकळत आहे. खिमामध्ये मी लिंबू टाकायला विसरली होते, त्यामुळे ह्या स्टेजला आता मी लिंबू ॲड करत आहे आणि पुन्हा मिक्स 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 अशा प्रकारे मी खिमा छान मिक्स करून घेतला आहे आणि 15-20 मिनिट मॅरिनेटही झाला आहे. माझी मी नॉनस्टिकची पॅन गॅसवर ठेवली. आता काही खडे मसाले आपण घेणार आहोत. त्यामध्ये हिरवी इलायची, लवंग, तमालपत्र, मोठी इलायची आणि दालचिनी. तेल छान गरम झालं की हे सर्व खडे मसाले त्यात टाकून परतवून घ्यायचे. त्यानंतर 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित तिचा वास निघून जाईपर्यंत, कच्चा वास निघून जाईपर्यंत परतून घ्यायची. त्यानंतर हे उरलेले हिरव्या मिरचीचे काप आणि हा बारीक चॉप करून घेतलेला कांदा अगदी पेशन्सने सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं. शेवटी काय तर कुकिंग असो किंवा आयुष्य, पेशन्स अति महत्त्वाचे. बरोबर की नाही? आपला खिमा छान एकजीव होण्यासाठी मी इथे ह्या स्टेजला 2 चमचे बेसन ॲड केलं आहे. बेसनचाही कच्चा वास निघून जाईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर हे 2 व्यवस्थित चॉप करून घेतलेले टोमॅटो मी ॲड केले, तेही परतवून घेतले आणि शेवटी आपला हा मॅरिनेटेड खिमा ॲड केला आणि व्यवस्थित परतवून घ्यायचा. खिमा अगदी छान परतला की त्यामध्ये मग पुन्हा थोडेसे पावडर्ड मसाले, अगदी थोडे थोडे, 1 छोटासा चमचा लाल मिरची पावडर, 1 छोटासा चमचा गरम मसाला, कसुरी मेथी आणि धना पावडर. त्यानंतर बारीक चॉप केलेली कोथिंबीर आणि मिक्स 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 पुन्हा खिमा व्यवस्थित परतवून घ्यायचा. अगदी छान. ह्या स्टेजलाच खिमा खूप मस्त शिजलेला असतो. तरीसुद्धा 10 मिनिट झाकण ठेवून आपण त्याला छान शिजवून घेणार आहोत. आता हे खिमाला टोमॅटो, त्यानंतर दही, कांदा ह्यामुळे कसं पाणी सुटलंय बघा. हे पाणी पूर्ण आटेपर्यंत खिमाला आपण छान परतवून आणि शिजवून घेणार आहोत. हा खिमा रेडी झाला आणि छान शिजला की शेवटी 2 चमचे बटर ॲड करायचं. बटरने फ्लेवर अगदी मस्त आलेला असतो. बटर किंवा तुम्ही घरातील साजूक तूपही बटरच्या जागेवर टाकू शकता. हा झाला आपला खिमा छान रेडी टू ईट. हा आपण आता पावसोबत खाणार आहोत. मग मी मस्त साजूक तूप लावून पाव गरम केले आणि अजिबात कंट्रोल झालं नाही, त्यामुळे व्हिडिओ करण्याच्या अगोदरच 1 घास पटकन टेस्ट करून बघितला. ही माझी खिमा पावची प्लेट आणि आता मी खिमाचं छानसं सँडविच बनवून खाणार आहे. मुलांना आपण मस्त मेयो लावून हे सँडविच बनवून देऊ शकतो. मुले खूपच एन्जॉय करतात. मग मी असं पावचे भाग करून त्यामध्ये खिमा टाकला आणि हा बारीक चॉप केलेला कांदा आणि अगदी 2-3 थेंब लिंबूचा रस. हा माझा
खिमा सँडविच रेडी. आहा हा हा हा. आणि हा चालला खिमा. आहा हा हा. झकास, एकदम मस्त. तर सगळ्यांनी छान छान खा, खूप सारा व्यायाम करा. थँक्यू सो मच. बाय बाय.